नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करत आहोत पनीर चिल्ली. तर पनीर चिल्ली रेसिपी करण्यासाठी इथे मी 1 पाव पनीर घेतला आहे, म्हणजेच बरोबर 250 ग्रॅम एवढं पनीर मी घेतलेलं आहे आणि त्याचे छान असे क्यूब्स कापून घेत आहे. तर मी थोडेसे मीडियम असे क्यूब्स कापलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात त्या पद्धतीने इथे तुम्ही पनीरचे क्यूब्स करून घेऊ शकता, लांब, छोटे, मोठे, ज्या पद्धतीने आवडतील त्याप्रमाणे. तर इथे आपण 1 टीस्पून एवढी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून आपण काळी मिरी पूड घालून घेणार आहोत. तर ही मिरी पूड आपण घरातच वाटून घेतलेली आहे, तीच मी इथे वापरलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घालणार आहोत. तर मंडळी, बरेच जण इथे मिठाचा वापर करत नाहीत, पण मी इथे थोडासा मिठाचा वापर म्हणजे चवीप्रमाणे करत आहे. मिठामुळे काय होतं की आपल्या पनीरला जे पाणी आहे थोडंफार ते व्यवस्थित सुटलं जातं आणि जे आपण कॉर्नफ्लोअर घालतो, म्हणजे मी आता इथे 2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर घालून घेत आहे. जे आपण हे कॉर्नफ्लोअर घालतो ते व्यवस्थित अगदी आपल्या पनीरला छान मिठामुळे चिकटलं जातं. मिठामुळे जे पाणी सुटतं पनीरला, त्यामुळे जे कॉर्नफ्लोअर आहे ते पनीरला व्यवस्थित अगदी चिकटलं जातं आणि आपलं जे कॉर्नफ्लोअर आहे ते अजिबात असं वाया जात नाही, पूर्ण व्यवस्थित पनीरला चिकटलं जातं. तर हे आता आपण टॉस करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर मोठा कांदा न घेता छोटे साईजचे कांदे घेतले तर अगदी छान असे छोटे छोटे कांदे आपण स्क्वेअर शेपमधून थोडंफार असं चिरू शकतो. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचेच कांदे घेतलेले आहेत. तर कांदा आपला छान असा मोठा मोठा स्क्वेअर शेपसारखा कापून झालेला आहे. त्याचबरोबर 2 शिमला मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. शिमला मिरचीसुद्धा असे आपण मोठे मोठेच कापून घेणार आहोत. पनीर चिल्ली करण्या अगोदर आपण ही सर्व तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी पटापट आपली पनीर चिल्ली करताना गडबड होत नाही आणि व्यवस्थित आपण एकामागं एक पटापट सगळं साहित्य व्यवस्थित घालून घेऊ शकतो. तर इथे मी 12 ते 14 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यात छान अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. तर मिरचीचे असे आपण 2 भाग करून घेऊया आणि हे जे अद्रक आहे ते असं बारीक किसणीवरती किसून घ्यायचं आहे, किंवा चिरून घेतलं अगदी पातळ पातळ तरीसुद्धा चालेल. तर आता इथे आपण पनीर तळायला तेल घालून घेऊया कढईमध्ये. आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत इथे आपण पनीर चिल्लीसाठी लागणारी कॉर्नची स्लरी करून घेऊया. तर इथे मी 1/2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ही स्लरी आपल्याला पनीर चिल्ली करताना लागणार आहे. तर ही सुद्धा तयारी आपण इथे करून घेऊया. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण पनीर तळायला घेऊया. तर सावकाश असं व्यवस्थित एक एक पनीर आपण असं घालून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. पनीर एकदम छान असं लालसर क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित असं मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे. तर आपण पनीरला चवीप्रमाणे मीठ जेव्हा घालतो त्यावेळेस इथे आपण जेव्हा पनीर घालतो तळायला, तर ते पनीरच्या पाण्यामुळे जे तेल उडतं ते उडत नाही. अगदी व्यवस्थित असं पनीर आपलं तळलं जातं. पाणी असलं की चटचट चटचट असा आवाज होतो तेलामध्ये आणि ते तेल उडू लागतं. त्यामुळे इथे आपण मीठ अगोदर घातल्यामुळे आपल्या पनीरला पाणी अजिबात सुटलं नाही, व्यवस्थित पीठसुद्धा चिकटलं आणि पनीर तळताना त्याचं पाणीही उडलं नाही. तर आता आपण एक बॅच तळून घेतली. आता दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा आपण पूर्ण पनीर घालून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी भांडं आपलं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे. कुठेही आपलं पीठ भांड्यामध्ये शिल्लक राहिले नाही. पूर्ण पीठ आपलं पनीरला व्यवस्थित असं चिकटलं गेलं आणि व्यवस्थित असं आपलं हे पनीरसुद्धा
तळलं गेलं. तर पनीर असं छान मीडियम टू हायवरती तळून घ्यायचं आहे. आणि म्हणजे छान आपलं पनीर हे क्रिस्पी तळून झालेलं आहे. आता आपण कढईमधलं तेल कमी करूया आणि जेवढं तेल आपल्याला पनीर चिल्लीला लागणार आहे तेवढंच तेल इथे आपण कढईमध्ये ठेवूया. तर 2 टेबलस्पून किंवा 3 टेबलस्पून एवढंच तेल ठेवायचं आहे. बाकीचं सर्व आपण काढून घेतलेलं आहे. आणि आपण जे लसूण चिरून घेतलेला होता बारीक तो इथे प्रथम घालून घेतलेला आहे तेलात. त्याचबरोबर अद्रक घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आपण घालून घेतलेल्या आहेत. तर अगदी तेल आपलं गरम असल्यामुळे एका मिनिटातच हे व्यवस्थित सगळं आपलं भाजून होतं. त्यानंतर लगेच तिथे आपण कांदा घालून घ्यायचा आहे. कांदासुद्धा अगदी 1 मिनिटभरच आपण परतवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर लगेचच ढोबळीसुद्धा इथे आपण घालून घ्यायची आहे. ही प्रोसेस अगदी पटापट आपल्याला करायची असते. म्हणजे जे आपला कांदा आणि ढोबळी आहे ती व्यवस्थित खाताना क्रिस्पी लागते. जास्त शिजला जात नाही कांदा आणि ढोबळीसुद्धा अशी कुरकुरीत अशी व्यवस्थित राहते. तर 1 मिनिटभर आपण ढोबळी परतल्यानंतर इथे आपण 1 टेबलस्पून एवढा चिली सॉस, 1 टेबलस्पून एवढा टोमॅटो सॉस आणि 1 टेबलस्पून एवढा आपण डार्क सोया सॉस घालून घेतलेला आहे. तर ही प्रोसेससुद्धा अगदी पटापट करून घ्या. एकामागे एक पटापट सॉस वगैरे घालून घ्या. बारीक गॅस करून हे सगळे सॉसेस घालून घ्यायचे आहेत. तर इथे विनेगरसुद्धा घालायचं होतं तर मला ते नंतर लक्षात आलं आणि मी नंतर घातलेलं आहे. तर इथे अगदी पाव टीस्पून एवढी पुन्हा एकदा मी मिरी पूड घातलेली आहे. तर ही प्रोसेस पटापट करायची आहे म्हणजे आपला कांदा आणि ढोबळी मिरचीसुद्धा एकदम क्रिस्पी राहील. त्याचबरोबर इथे आपण 1/2 कप पाणी घालून घेतलं. पाणीला उकळी फुटली की इथे आपण जी कॉर्नफ्लोअरची स्लरी करून घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे. म्हणजे काय होतं त्या स्लरीमुळे आपल्या पनीर चिल्लीच्या ग्रेव्हीला अगदी छान असा थिकपणा येतो. त्यानंतर इथे आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशा कोथिंबीरीच्या कोवळ्या दांड्या चिरून घातलेल्या आहेत. ते घालून झाल्यानंतर इथे आपण लगेचच पनीर घालून घेतलेलं आहे. आणि आपली पनीर चिल्लीची रेसिपी लगेचच अशी अगदी रेडी होते. सर्वात शेवटी आपल्याला घालायचे आहे कांदापात. तर इथे मी तुम्हाला सांगितलं विनेगर घातलं नव्हतं ते मी नंतर घातलं आत्ता लास्टच्या स्टेपला. जेव्हा आपण सगळे सॉस घालतो त्याच वेळेस ते विनेगरसुद्धा आपण घालून घ्यायचं आहे. किंवा मग तुम्ही एका वाटीमध्ये सर्व सॉस एकत्र करून ठेवू शकता. टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस आणि पनीर हे सर्व एकत्र करून पटकन असं वाटीने एकत्र घातलं तरीसुद्धा चालेल. कारण ही सगळी प्रोसेस अगदी पटापट केले तर मग आपली पनीर चिल्ली आणि कांदा त्यातली ढोबळी हे सगळं अगदी व्यवस्थित कुरकुरीत राहतं. त्यामुळे आपण पटकन सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी इथे आपण कांदापात घातली आणि आपली रेसिपी रेडी झालेली आहे आणि आपण गरम गरम सर्व केलेली आहे. तर मंडळी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.